विजय वडेट्टीवार यांच्यासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा। वडेट्टीवार यांच्यासमोरच काँग्रेस जिल्हा अध्यक्षांना शिवीगाळ। काँग्रेसचे पदाधिकारी सत्संग मुंडे यांचं निलंबन केल्यामुळे शिवीगाळ। वाडी गोदरी येथील आंदोलन ठिकाणी ओबीसी तरुणांनी केली शिवीगाळ। जालन्यात विजय वडेट्टीवार यांच्यासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा झाल्याचं पाहायला मिळाले। वडेट्टीवार यांच्यासमोरच काँग्रेस जिल्हा अध्यक्षाला शिवीगाळ करण्यात आली आहे। काँग्रेसचे पदाधिकारी सत्संग मुंडे यांचं निलंबन केल्यामुळे शिवीगाळ करण्यात आली। काँग्रेसचे जालना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांना ओबीसी तरुणांची शिवीगाळ झाल्याचं वडेट्टीवार यांच्या समोरच पाहायला मिळालं। वडी गोदरी येथील आंदोलन ठिकाणी ओबीसी तरुणांनी शिवीगाळ केली। कार्यकर्ते आक्रमक होताच वडेट्टीवार आणि राजाभाऊ देशमुख यांनी काढता पाय घेतला। दरम्यान दोन समाजाची फसवणूक करण्याचं महापाप महायुती सरकारनं केल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी यावेळी केलाय। सत्संग मुंडेंचं मुद्दामून निलंबन करण्यात आलेलं आहे। ओबीसीचं काम करतात, त्यामुळे सत्संग मुंडे साहेबांचा संबंध नसताना कोणी केले, कोण आहे? जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख आहे, त्यांनी चुकीचा अहवाल दिला। सत्संग मुंडेंनी काँग्रेस पक्षाचं निष्ठावानपणे काम केलं, तरी पण त्यांनी सत्संग मुंडेंच्या राजकीय कारकिर्दीत खडा घालण्यासाठी राजेश देशमुख आणि त्यांची जी टीम आहे त्यांनी त्यांचा मुद्दामून निलंबनाचा अहवाल वरती पाठवला। भावनिक झाला, कारण आम्ही फार आमचा समाज आणि त्यांच्या व्यथा, त्या समाजात जन्म घेऊन मी भरपूर पाहिल्या, व्यथा भोगलेल्या आहेत। त्या समाजाची फार वाईट अवस्था आणि बळी तो कानपिळी असं सगळं चाललं। म्हणजे या लोकांनी या राज्यात कुणाकडे बघून जगावं अशी परिस्थिती या राज्यातील ओबीसी समाजाची। तुम्हाला सांगतो, 400 पैकी किमान 200 जाती अशा आहेत त्या जातीचा मालिक नाहीत, त्या वेदनेत तडफडत आहे। आणि आम्हाला आमच्या अधिकारापासून आणि आमच्या हक्कापासून जर हक्काच्या संरक्षणासाठी जीव द्यावा लागतो किंवा जीव देईपर्यंत आणि प्राण द्यावेत आम्हाला उपोषण करावं लागतं, आमच्या लोकांना आंदोलन करावं लागतं आणि पुन्हा आम्हालाच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं जातं। त्यावेळेस मन माणसाचं हे होतं। आम्ही राजकारणी जरी असलो तरी त्या स्थितीतून आलोत ना, त्या परिस्थितीची जाणीव आजही आमच्या डोक्यात आहे आणि सगळी व्यथा पाहतो त्यावेळेस मन हेलावतं। म्हणून मला माझे 2 तरुण कार्यकर्ते समाजाच्या हक्कासाठी जीव टांगणीला लावून बसतात, समाजाचा घटक दुःख होणं स्वाभाविक। मराठा ओबीसीत यायचं म्हणतो, ओबीसी मराठ्यांना ओबीसीत नको म्हणतात, हे सरकारचं काम आहे। हे सगळं जे काही वातावरण तयार झालं आहे, 2 समाजामध्ये तेढ निर्माण करून दोनही समाजाची फसगत करण्याचं काम जे काही पाप केलं आहे ते पाप या महायुती सरकारने केलं आहे। मला त्या ठिकाणी मला बसता येत नाही, तिथे बोलता येत नाही, परंतु हे सांगतो 2014 मध्ये या आंदोलन कोणी सुरू झालं 2014। मी सांगतो खरं तर आपल्या धनगर वर्सेस आदिवासी कोणी मानून सुरू केलं। पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला सरकार आल्याबरोबर आरक्षण देऊ म्हणून कोणी सांगितलं? आणि मराठा समाजाला सुद्धा तुम्ही अनेक वेळा लेखी आश्वासन देऊन महिनाभर 2 महिने, अरे जे होऊ शकत नाही तर ते का तुम्ही लिहून दिला? जे होऊ शकत नाही, मग हे सगळी झुंजवायचं काम जे प्रकाश आंबेडकर, मी त्यापूर्वीच म्हटलो आहे, हे सरकार पुरस्कृत आहे आणि सरकार पुरस्कृत असल्यामुळे ही जी लावली आग आहे त्यांनी ते विझवली पाहिजे। आज 2 समाज एकमेकांविरुद्ध उभा टाकला आहे, हे कोणामुळे झालंय याचा विचार झाला पाहिजे। एक शेवटचा प्रश्न झाला पाहिजे काँग्रेसचे